जर ते अन्नामध्ये असतील, म्हणजे ते अन्न जे आपल्या शरीरातला सत्वगुण वाढवतं ते सात्विक, जे अन्न आपल्या शरीरातलं रजोगुण वाढवतं ते राजसिक, जे अन्न आपल्या शरीरातला तमोगुण वाढवतं ते तामसिक. हे बरोबर आहे. ओके, जसं मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलं त्याचप्रमाणे. मग आता कुठलं अन्न आपल्या शरीरातलं सत्वगुण वाढवेल किंवा सात्विकता वाढवेल असं कुठलं अन्न वाटतं तुम्हाला? रॉ फूड. रॉ फूड. ओके. रॉ फूडला पण तुम्ही राजसिक करू शकता, त्याला तुम्ही बरंच काही डेकोरेटिव्ह केलं. ओके. आणि ते तुम्ही जर बिग बास्केट मधून विकत आणलं, ते सलाडच आहे किंवा सलाड बास्केट म्हणून मिळतं की जे तुम्हाला खूप काय काय त्याच्यावर टॉपिंग आणि हे घालून मसाल्याचे काहीतरी करून तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने तेच फूड दिलं जातं. कारण आजकाल असे खूप व्हरायटीज आलेले आहेत की तुम्हाला मिळतं सलाडच, पण त्याच्यासाठी केलेली प्रोसेस जी आहे. ओके. सर मी एक छोटासा डिफरन्शिएटर सांगते तुम्हाला की तुम्हाला स्वतःला राजसिक कधी वाटतं. म्हणजे आता तुमच्या घरात पूजा आहे. ओके. तुमच्या घरात पूजा आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घालाल? खूप असे ड्रेसेस. चमक दमक कपडे घालाल का शांत असे कपडे घालाल? साधे साधे पांढरे. हा, सुती किंवा साधे किंवा ज्याचे रंग पण तुम्ही आता रंग पण तुम्ही कसे चूज कराल, त्याच्याबरोबर त्याची ड्रेपरी जी काही ऍक्सेसरीज असतील त्या पण अशा चूज कराल. तुमच्या चेहऱ्याची मेकअप किंवा काय कराल तो पण असा चूज कराल की ज्यामुळे पूजासाठी ते योग्य वाटलं पाहिजे. राईट. पण मग हम्म. एखाद्या फंक्शनला जाणार आहात, कोणाकडे तरी लग्न आहे किंवा काहीतरी एक गेट टुगेदर आहे, मीटिंग आहे, तेव्हा मग तुम्ही पूजेसाठी घातलेले रंगाचे कपडेच तिकडे घालून जाल का? नाही. नाही नाही जाल. जाणार. तिथे तुम्हाला हे दाखवायला पाहिजे की आम्हाला माझ्याकडे काय आहे. सगळे लोक पण तिथे एक दाखवण्याची वृत्ती असेल, हे लक्षात येत आहे का तुम्हाला? यू आर गोइंग देअर टू शो ऑफ ऍक्च्युअली. ओके. मग तुम्ही या साडीला हा दागिना घातला, मागच्या वेळी कोणी काय घातलं होतं, हे सगळं आपलं लक्ष कुठे असणार आहे तेव्हा? कोण काय दाखवतं याच्याकडे असणार आहे. आणि तामसिक कधी कपडे घातले जातील? तामसिक म्हणजे काय? तर ती मनाची स्थिती आहे, हे लक्षात येत आहे का? तुमच्या हम्म. मनाची स्थिती जेव्हा सात्विक असेल, जेव्हा तुम्ही पूजा किंवा या टाईपचं काहीतरी करताय, मनाची स्थिती सात्विक असेल, तर तुमचा चॉईस ऑफ क्लोथ्स पण ऑटोमॅटिकली सात्विक असला पाहिजे आणि असेल. जर तुमची मनाची स्थिती राजसिक असेल, जिथे तुम्हाला ते रजसत्व म्हणजे शो ऑफ किंवा दाखवणं किंवा तुमची शक्ती, म्हणजे इवन जो असं असू शकतं की लीडर आहे, लाईक मोदीजींचा जो कोट आहे, मोदी जॅकेट, हा त्यांचा एक राजसिक प्रोसेस आहे, तो सात्विक नाही आहे. कारण ते मोदी जॅकेट आता इतकं पॉप्युलर झालंय की लोक, आपण त्यांचे फॅन होत दाखवण्यासाठी त्यांच्यासारखं जॅकेट घालायला लागले. म्हणजे दोन्ही बाजूनी तो एक दाखवण्याचा प्रोसेस किंवा काहीतरी कोणाला तरी फॉलो करण्याची प्रोसेस येते, जिथे तुम्ही एक मोठी लीडरशिप क्वालिटी असेल तरी सुद्धा ते राजसिक आहे. आणि तामसिक म्हणजे काय, तर एखादा सिनेमामध्ये एखादा गुंड दाखवतात बघा, किंवा मारामारी करणारी जी माणसं दाखवतात किंवा स्मगलर्स दाखवतात, त्यांचे कपडे एखाद्या साधूच्या कपड्यांसारखे असतात का? नाही. नाही. त्याला तर पाहिल्याबरोबर वाटत पण गुंडे. डार्क रंग किंवा असे भडक रंगाचे कपडे घालतील, मग ते असं मोठं एक कड घालतील किंवा गळ्यामध्ये असं काहीतरी घालतील. त्यांचा ऑटोमॅटिक प्रदर्शन हा इच्छा नाहीये, पण त्यांना काय दाखवायचंय, त्यांची पॉवर दाखवायची आहे त्यांना. आय कॅन रूल द होल थिंग. मी सगळ्यांना ठोकतो टाईपचं त्याला दाखवायचंय आणि तो करू सुद्धा शकतो. करू शकण्याचं असलेलं लक्षात येते की आपलं जे प्रेझेंटेशन एक्सटर्नल सात्विक तामसिक असतं. मग आता आपण जे नाही, सपोज तुमच्याकडे लोक जेवायला येणार आहेत. ओके, तुमच्याकडे लोक जेवायला येणार आहेत, तर तुम्ही कधी सात्विक बनवाल, कधी राजसिक बनवाल, कधी तामसिक बनवाल? काय पूजा असेल सिच्युएशन सात्विक. सात्विक बनवाल? सत्यनारायणाची पूजा आहे आणि प्रसादाला मी लोकांना बोलवलंय, तेव्हा सात्विक. सात.
का तामसिक बनवाल का सात्विक. सात्विक बनवाल? लग्न कार्य असेल तर राजसिक. हा, लग्न कार्य असेल किंवा तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि येणाऱ्यांना सगळ्यांना तुम्हाला हे करायचंय. सो सात्विक फूड हे असं नाहीये की हे आहे म्हणून ते सात्विक आहे, मग फळं आहेत म्हणून ते सात्विक आहे, असं नाहीये. पण ते बनवून आणि ते सर्व करताना तुमची जी वृत्ती आहे ती सुद्धा त्यावेळी सात्विक असली पाहिजे. ओके. म्हणजे मी नेहमी उदाहरण देते की मँगो, आता आंब्याच्या सीझन मध्ये तुमच्याकडे आंबा आहे, तुम्ही नुसताच आंबा कापला आणि तुमच्याकडे जस्ट तुम्ही नुसता एक आंबा कापला आणि त्याचे जे पीसेस करून कोणाला तरी खायला दिले, तर ते सात्विक आहे का राजसिक आहे का तामसिक आहे? मी नाहीये. सात्विक आहे, कारण तुम्ही त्याच्या दाखवायचं पण नाहीये, तुम्हाला सीझन चालू आहे आणि तुम्ही मँगो दिला. पण त्या आंब्याचा वापर करून मी छान आंबा घालून काही केक बनवला किंवा आंबा घालून थंड बनवलं किंवा आंबा घालून मिल्कशेक घरामध्येच बनवलं. पण तुम्ही त्या आंब्याला असं मॉडिफाय केलं की ज्या योगे ती जी आंबा खाण्याची फिलिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त बघून छान वाटेल अशी एक फिलिंग आहे. मँगो आईस्क्रीम, मँगो केक, मँगो पल्पचा वापर करून तुम्ही बनवलेलं काहीही, तर तुम्ही त्याच मँगोला जो स्वतः मँगो सात्विक आहे त्याला एका राजसिक प्रोसेसमध्ये कन्वर्ट केलं. लक्षात येतंय का? बरोबर आहे. हा, तर हो. राजसिक काय, तर मँगो राजसिक नाही झाला, पण आपण त्याचा वापर करून जे काही तयार केलं ते राजसिक होतं. कारण त्याचं पेक्षा सुद्धा मिक्सिंग हे सगळं खूप महत्वाचं होतं. मग आता मँगोला करू शकतो का आपण? तर तुम्ही माझा मँगो, फ्रुटी हे जे काही केलेत ना, त्यांनी काय केलंय मँगोचं? तामसिक केलेत. त्याच्यात ऍक्च्युअल मँगो खूप, पण त्यांनी जी काही ऍडव्हर्टाइजमेंट त्याची केली, त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह घातले, त्याच्यामध्ये जे प्रोसेसिंग केलं, म्हणजे काय, तर मे मध्ये तयार झालेला मँगो डिसेंबर मध्ये तुम्ही फ्रुटी म्हणून पिताय, तर तो फ्रेश मँगो आहे का? फर्स्ट, नाही. नाही. तो मँगो टिकण्यासाठी काय काय करावं लागेल त्यांना? विदाऊट प्रोसेसिंग ते आपण खाऊ शकतो का? नाही. नाही. म्हणजे जे काही टिकण्यासाठी, होण्यासाठी किंवा त्यासाठी प्रोसेस केलेले आहेत आणि तुम्हाला ते काही दिवसांनी मिळाले तरी तुम्हाला चालणार आहेत, म्हणजे अल्ट्रा प्रोसेस केलेल्या गोष्टी सुद्धा तामसिक आहे. सचिन सर, तुमचा स्वातिमा. इको येतोय तुमचा. सचिन सर, माईक बंद करा, इको येतोय तुमच्या ह्याच्यामधनं. या, ओके. सो कळलं. मी तुम्हाला एकच उदाहरण आंबा सांगितलं. आंबा हा बाय इटसेल्फ सात्विक आहे. आंब्याचं तुम्ही घरात पन्ह बनवलं, आंब्याचा ज्यूस बनवला, आंब्याचा ज्यूस आणि काय आंब्याचा आमरस आणि पुरी बनवली, तर ते सगळं काही ऑलमोस्ट राजसिक मध्ये जाईल. पण त्याचं कोणीतरी इंडस्ट्रियल प्रोडक्शन करून, त्याचं प्रोसेस करून, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालून, त्याच्या बॉक्स बनवून, एक करून ते करून खूप काय काय केलं, तर ते झालं तामसिक. ओके. येस अरुणमा, तुम्हाला काय विचारायचंय? मला हे विचारायचं होतं की कुठलाही पदार्थ पण घरी जर पाहुणे आले तर चांगल्या पद्धतीने सर्व करणं की बाबा त्यांना काहीतरी छान बनवून खाऊ घालणं, म्हणजे हे पण राजसिक होऊ शकतं का? पण भाव तर आहे की तो अतिथी आलेला आहे आणि त्याला मला छान सुंदर करून खाऊ घालायचंय. तर मग तो पदार्थ जर चांगला डेकोरेटिव्ह करून मी त्यांना खाऊ घातला तर माझा भाव तर सात्विक आहे ना, पण मग ते राजसिक होऊ शकतं का? तरी सुद्धा तो पदार्थ राजसिक आहे, कारण राजसिक भाव, राजसिक तत्वच असं आहे की ज्याच्यामध्ये डेकोरेशन ही प्रोसेसच राजसिक आहे. ओके. म्हणजे तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली आहे, पण प्रसाद तुम्ही ठेवण्यासाठी, आता एखाद्या गरीब घरामध्ये त्यांनी छोट्याशा वाटीमध्ये प्रसाद ठेवला, पण मी माझ्या घरी म्हणणार की माझी चांदीच्याच वाटीमध्ये मी प्रसाद ठेवणार आहे. प्रसादात काहीच फरक पडला नाहीये, पण आपण काय केलंय?
लक्षात येते का प्रोसेस? चांदीची वाटी असली तरच तो प्रसाद होणार आहे का? नाही. शो ऑफ केलं, शो ऑफ. त्याच्यावर काही नाहीये अरुणमा, हा. याच्यामध्ये चूक बरोबर काही नाहीये. आणि जे सात्विक आहे तेच चांगलं आहे आणि जे राजसिक आहे ते वाईट आहे असंही नाहीये. आणि राजसिकता असणं हा मनुष्य धर्म आहे. ओके, पण देवळात तुम्ही गेलायत आणि देवळामध्ये तुम्हाला एका पत्रावळीची जी वाटी असते त्याच्यामध्ये पुजारा प्रसाद म्हणून दिला, तर मी हे असलं काही खात नाही असं पण म्हणू का? नाही. नाही का? तर त्या देवाच्या प्रसादाचा बाउलमध्ये नाहीये, तर आपल्याला त्या वास्तूमध्ये तिथे जी एनर्जी आहे त्याच्यातनं मिळालेला प्रसाद हा आपल्यासाठी महत्वाचा असल्यामुळे आपण आता तो कसा दिला, लाईनीत उभं राहावं लागलं का, खाली बसून दिलं का उभं राहून दिलं, हा काही प्रॉब्लेमच नाहीये त्याच्यात. ओके, त्यामुळे तिथे राजसिकतेची गरजच नाहीये. तिथे फूड हे सात्विक झालं कारण ते प्रसाद होत. ओके, आणि राजसिकतेमध्ये काही चूक नाहीये आणि तामसिकतेमध्ये सुद्धा काही चूक नाहीये. ओके, आता एखाद्याला कामच करायचंय की मिलिटरीमध्ये तो एक ऑफिसर आहे, तर तो सात्विक असून चालेल का? त्याला चालणारच नाही सात्विक असून. एखादा पोलीस ऑफिसर आहे तर त्याला सात्विक असून चालेल का? चालणार नाहीये त्याला. एखादा सिक्युरिटी ऑफिसर आहे त्याला सात्विक असून चालेल का? नाही चालणार आहे. म्हणजे सात्विक म्हणजे ऋषीमुनी आणि तेच चांगले आणि मिलिटरी ऑफिसर असेल तर तो वाईट असं आहे का? नाही. आता रिक्षा ड्रायव्हर म्हणजे वाईट आणि ट्रेन ड्रायव्हर म्हणजे गुड आणि पायलट म्हणजे ग्रेट. तिन्ही जण आपलं आपलं काम ऍक्च्युअली ड्रायव्हिंग करतायत की नाही? तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कपॅसिटी प्रमाणे करते. पण सात्विक, राजसिक, तमसिक हे गुण आहेत आणि हे त्रिगुण सुद्धा आपल्याकडे असले पाहिजेत. म्हणजे सात्विक फूड म्हणजे काय, राजसिक फूड म्हणजे काय आणि तामसिक फूड म्हणजे काय हे समजल्यानंतर मी स्वतःला काय बनायला पाहिजे त्याच्याप्रमाणे मी ते फूड घेतलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला परवा सांगितलं की आपल्या भारतीय प्रोसेसमध्ये जेवण वाढणं प्लेटमध्ये ही खूप महत्वाची प्रोसेस आहे, पण आपण ती रोज करत नाही. कोणी पाहुणे आले तर आपल्या घरातल्या मुलींनी सपोज चटणी उजवीकडे वाढली तर तुम्ही ते ताट असं ऑटोमॅटिक फिरवता, तुमच्या लक्षात येईल बघा म्हणून. आणि ती मुलगी म्हणते, काय फरक पडतो, इथे वाढलं काय तिथे वाढलं काय? कारण तिला त्यातलं कारण माहिती नाहीये. मुलगा किंवा मुलगी जो कोणी तिथे तुमच्या घरात आहे तुम्हाला हेल्प करायला, त्यानं सांगितलं तुम्ही पहिल्या गोष्टी वाढ, सगळे आता येऊन बसायच्या आधी, तर त्यांना ते कळत नाहीये. पण तुमच्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा आलेले कोण स्वामीजी असतील किंवा तुमचे कोण नातेवाईक असतील किंवा तुमच्या घरी MLA आले असतील तरी सुद्धा तुम्ही काय बघाल, राजसिक काही गोष्ट नाही. ओके, त्यामुळे सात्विक, राजसिक, तमसिकला तुम्ही या पद्धतीने बघू नका. पण जे सात्विक फूड आहे ते आपल्या शरीराला काय देईल, सो जे कमीत कमी प्रोसेस्ड आहे ते सात्विक आहे. जे जितकं नॅचरल आहे ते सात्विक आहे. ओके, जे जितकं नॅचरल आहे ते ते सात्विक आहे. हे सिंपल डेफिनेशन सात्विकचं लक्षात ठेवा की जे तसंच्या तसं तुम्हाला मिळत असेल तर ते सात्विक आहे. ओके, म्हणजे जे नॅचरल आहे ते सात्विक, जे थोडं प्रोसेस्ड आहे ते राजसिक आणि जे अल्ट्रा प्रोसेस्ड आहे ते तामसिक, असं असं म्हणू शकता तुम्ही. पण आता तांदूळ ते तुम्ही काय नॅचरली खाऊ शकणार नाहीत ना, त्याला तर तुम्हाला शिजवायला पाहिजेच. मग तो साधा भात बनवाल तो सात्विक होईल, पण त्याच भाताला तुम्ही फोडणी देऊन त्याचा फोडणीचा भात बनवला, नारळी भात बनवला किंवा त्याचा पुलिहारा बनवला किंवा त्याचा पुलाव बनवला किंवा फ्राईड राईस बनवला तर तो काय होईल, होईल. पण त्याच्यात इतका मसाला घातला की अजिनोमोटो घातला की घरात येणाऱ्या माणसाला शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल इतका वास येतोय, तर तो काय होईल? आणि तो तामसिक तर होईल आणि 10 दिवस सुद्धा त्याला काही होणार नाही असं पॅक करून मी सगळीकडे विकायला ठेवलंय. तर तामसिक जे काय आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही उत्तेजन वाढवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आतमधनं शरीराच्या
अननेसेसरी भूक लागली नसली तरी उत्तेजना वाढवेल. आता तुम्हाला खरंच भूक लागली असेल तर मग तो नुसता भात असला तरी वरण भात तुम्हाला चालेल, है ना. पण तुम्हाला खूप भूक नाही लागलेली, पण तुम्हाला खूप ऍक्च्युली छान नाही वाटत आहे, तुम्ही डिस्टर्ब्ड आहात, अशा वेळी सात्विक फूड काही उपयोग देत नाही. नाही, मनाची स्थिती. तुमची मनाची स्थिती जेव्हा डिस्टर्ब असेल तेव्हा राजसिक फूडच खावं, ऑटोमॅटिकली सगळं शांत होऊन जात. कारण पॉलिश तांदूळ कसं करायचं? पॉलिश तांदूळ असतो, काय काय पॉलिश तांदूळ, पॉलिश. तर मग आता त्याच्याविषयी आत्ता काय मी तुम्हाला सांगितलं ना, की जे जितकं नॅचरल आहे ते सात्विक आहे आणि जे जितकं प्रोसेस्ड आहे ते तितकं तामसिक आहे. सो पॉलिश राईस हा नॅचरली तामसिक आहे. तुम्ही हातसडीचे तांदूळ खा, ते तुम्हाला खाऊन बघा तुम्ही. जर तुम्हाला ते अर्धा एक तास भिजवावे लागतात पहिले, मग शिजल्यानंतर ते नॉर्मल तुमचा जो पांढरा तांदूळ असतो त्याच्यापेक्षा हे थोडे ब्राउनिश असतात आणि तो भात फुलतो. आणि तुम्ही जर भाजी बरोबर भात खाल्लात तर तुम्ही रोज जर 1 वाटी भात खात असाल तर अर्ध्या वाटीतच तुमचं पोट भरतं, कारण त्याच्यामध्ये फायबर आहे. जो तुमचा अल्ट्रा पॉलिश राईस आहे ते फक्त कार्बोहायड्रेट आहे, त्यातलं फायबर सगळं त्यांनी तासून टाकलेलं आहे वरचं. ओके, ठीक आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी अल्ट्रा प्रोसेस केलेली आहे, साधी जास्त प्रोसेस केलेली आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह घालून खूप दिवसांनंतर खाण्यासाठी ठेवलेली आहे, ते सगळं आपल्यासाठी तामसिक आहे आणि ते तामसिक आपल्या शरीराला जडत्व देणार आहे. मसालेदार आहे ते सुद्धा तामसिक आहे. ओके, हे सिंपल डेफिनेशन मी तुमच्यासाठी ठेवलंय की जे तसंच्या तसं तुम्हाला मिळतंय ते तुमच्यासाठी सात्विक आहे. नॅचरल जे आहे ते सात्विक आहे. थोडं प्रोसेस केलेलं आहे, पण प्रोसेस पेक्षा सुद्धा का प्रोसेस केलंय आणि ते कसं वाढलंय, आपण कसं त्याला आपण दाखवतोय, कसं आपण देतोय दुसऱ्याला, ते महत्वाचं आहे ते करणं. कारण डोळ्यांना आनंद वाटला नाही तर लहान मुलगा सुद्धा आता करपलेला डोसा कमी किमतीला दिला म्हणून खाऊ का आपण? नाही ना. काय म्हणू, मी अजून 10 रुपये देईन, 15 रुपये देईन, पण मला चांगला डोसा दे, हा बघूनच खायला वाटत नाहीये, हो की नाही. मग डोसा सात्विक का राजसिक नाहीये? आपण ज्या पद्धतीने पहिलं तुम्ही ऍक्च्युली तोंडात घालण्याच्या आधी सुद्धा तुमच्या डोळ्यांना काय छान दिसतं, तुमच्या नाकाला काय छान वास येतो आणि तुमच्या हाताला काय छान स्पर्श वाटतो, तेच तुम्ही खाऊ शकता. अशी पोळी बनवली आहे आणि ती तुटत नाहीये, म्हणजे 2 हातांनी तोडावी लागते, अशी जर पोळी बनवली असेल तर ती कितीही सात्विक मनाने सर्व केली तरी खाऊ शकू का आपण? नाही. त्यामुळे थोडी राजसिकता असली पाहिजे, कारण आपली जी पंचेंद्रिय आहेत ती एक्सटर्नल आहेत, पंचेंद्रिय आहेत ती बाह्य आहेत. त्यामुळे बाहेरचं त्याचं स्वरूप चांगलं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे असं समजू नका की जे सात्विक आहे तेच चांगलं आहे आणि राजसिक आहे ते वाईट आहे, असं नाहीये. पण आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सात्विक, राजसिक आणि तामसिकचा अप्रोच बॅलन्स केला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. ओके, रेस्टॉरंट मधलं जेवण काय सात्विक की तामसिक की राजसिक? तर तुम्ही कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जाताय त्याच्यावर आहे. विष्णू की रसोई मध्ये जा, किंवा आता तुम्हाला खूप असे शेफ माहिती आहेत की जे व्यवस्थित आपल्या घरी काय आपण करणार नाही इतकी व्यवस्थित तुम्हाला ते बोलवून बोलवून वाढवतात. सो कुठलीच जागा अशी नाहीये की जी ती सात्विक, राजसिक, तामसिक आहे. एक तर तुमची मनस्थिती आणि त्या देणाऱ्याची मनस्थिती, या दोघांवरती जागा सात्विक, राजसिक, तामसिक ठरते. ओके, पण सगळीच रेस्टॉरंट खराब आहेत असं नाही आणि ते रेस्टॉरंट आहे म्हणून ते चांगलं आहे असंही नाही. इट डिपेंड्स. ठीक आहे, गुड. सो मग आता आपण आपला जेवणाचा जो प्लॅन बनवला, तुम्ही जो प्लॅन बनवला, आपल्या स्वतःसाठी सुद्धा राजसिकता वापरली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर SSY क्लासच्या एंडला जे रॉ फूड बनवतात, जर सपोज मी तुम्हाला सांगितलं कॅरेटचे तुकडे केले, बीटरूटचे तुकडे केले, काकडीचे तुकडे केले आणि कोबीचे थोडे थोडे आणि असे सगळे तुकडे 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 वाढले, कोणी खाईल का? नाही ना. मग आपण काय करतो, ते सात्विक फूड आहे, रॉ फूड ऍक्च्युली, पण तरी पण आपण त्याला काहींना किसतो,
काहींना त्याच्यामध्ये खोबरं घालतो, काहींना त्याच्यामध्ये गूळ घालून, काही पोह्यामध्ये मिक्स करतो. अशा वेगवेगळ्या व्हरायटी करतो. रोज रोज पण वेगळ्या व्हरायटी करतो. आणि ब्रह्मोपदेशच्या दिवशी तर खूपच छान आपण त्याचं डेकोरेशन पण करतो. आणि हे सगळं ते फूड सात्विकच ठेवतं, पण त्याला राजसिक नाही म्हणत, कारण ती प्रोसेस जी आहे. ओके, तर राजसिकता कुठे येते? तर राजसिकतेचा बेसिक हे लिहा की ज्याच्यामध्ये थोडी उत्तेजना वाढवेल ते खरं राजसिक आहे. नुसतं डेकोरेशन केलं म्हणून ते राजसिक नाहीये. ओके, सो सात्विक म्हणजे काय? तर शरीर, मन, आत्मा यांचं पोषण करणारं जे फूड आहे ते सात्विक. उत्तेजना वाढते. शरीर, मन आणि आत्मा या तिघांचंही पोषण जे करतं ते फूड आहे सात्विक. मग ते जितकं कमी प्रोसेस्ड आहे, जितकं मग ऑर्गॅनिक पाहिजे का इनऑर्गॅनिक पाहिजे का हे पाहिजे असं नाही, मला माहिती नाही ते. पण ज्याच्यामध्ये केमिकल इंजेक्ट केलंय, ज्याच्यामध्ये हायब्रिड केलंय किंवा ते बीटी ब्रिंजॉल सारखं काही केलंय, तर ते नॅचरली तामसिक होतं आणि त्याचे आपल्याला रोगच मिळतात. त्याच्याने आपल्याला सहजता मिळणार नाही. परत 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 ते राजसिक काय लिहायचं ते सांगा. राजसिक मध्ये उत्तेजक किंवा उत्साहवर्धक, उत्तेजक किंवा उत्साहवर्धक हे राजसिक आहे. आणि उत्साहवर्धक साठी ते थोडं डेकोरेशन करणं खूप गरजेचं आहे. सो चमचमीत असू शकतं किंवा डेकोरेटिव्ह असू शकतं, किंवा थोडंसं तुम्ही त्याच्यावरती थोडे मसाले घातलेत, म्हणजे जे बेसिक मसाले आहेत, जे मेडिसिनल आहेत. पण असे पण मसाले आहेत की जे उत्तेजना वाढवणारे मसाले. म्हणजे तुम्ही आता ते तमालपत्र आणि ती याची फुलं आणि असं काय काय त्या पुलावमध्ये घालता ना, तर नुसत्याच भाज्या घालून फोडणीचा भात करणं हे राजसिक असू शकतं. पण खूप मसाला घालून वाटण करून हे करून जो तुम्ही फ्राईड राईस किंवा तो मसाले भात बनवाल किंवा त्यातल्या काही वेगळ्या वेगळ्या बिर्याणी बनवाल, तर ती झाली तामसिक. ओके, आणि तामसिक आहे ना जे, त्याच्यामध्ये नॅचरल कलर, नॅचरल टेस्ट, नॅचरल स्मेल आणि हे सगळं निघून गेलं तरच ते तामसिक होतं. म्हणजे तामसिक ऍक्च्युली निस्तेज असेल, सात्विक आहे ते तेजोमय असेल, रजसिक आहे ते आपल्या डोळ्यांना छान वाटणार, नाकाला छान वाटणार असेल, पण जे तामसिक आहे ते निस्तेज असेल. तुम्हाला आणि ते ते जास्त खायची इच्छा होते, म्हणजे पोट भरत तरी आपण ते खातो अननेसेसरी. नाही. आणि मी तुम्हाला सांगते अजून एक तामसिकचं महत्वाचं काय आहे, तर सॉल्ट आणि शुगर आणि मैदा, जी 5 आपली पॉइझन्स आहेत ती खूप असतील. म्हणजे सिंपल चीज पोटॅटो, बटाट्याची साधी भाजी करणं हे सात्विक आहे. ओके, पण तुम्ही बटाटे वडा करणं हे राजसिक आहे. आणि बटाट्याचे चिप्स करून ते लेस सारख्या पॅकेट मधले आणून खाणं हे तामसिक आहे. लक्षात येत आहे? आणि ते तामसिक जे आहे ना, ते असं आहे की एकदा का तुम्ही पाकिट उघडलं तर ते तुम्हाला थांबवू शकत नाही, तुम्ही ते खातच राहाल. आणि पोटॅटो चिप्स हा इतका मोठा त्रासदायक प्रकार आहे की तुम्ही बटाट्याची भाजी किती खाऊ शकतो आपण? 3, 4, 5 वाट्या खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. पण बटाटे वडे तुम्ही जास्त खाऊ शकाल, वडापाव वगैरे केलं तर जास्त खाल, आणि चिप्स असेल तर अगणित खाल तुम्ही. ओके, सो हा एक सुद्धा सात्विक, राजसिक, तामसिकचा हे आहे. जे सात्विक आहे ते तुम्हाला संतृप्ती देईल, जे राजसिक आहे ते तुम्हाला थोडी उत्तेजना देईल, आणि जे तामसिक आहे ते तुमच्या मनाचा कंट्रोल सुटून तुम्ही विसरून जाल की हे मला थांबवायचंय आता, हे सुद्धा होणार नाही. सो जिथे तुमचं मन शांत आहे ते सात्विक, जिथे तुमचं मन ते राजसिक, आणि जिथे तुमचं मन कंट्रोल मध्ये नाहीये मग या तामसिक. येस, हे सगळं तामसिक. आणि हे आता इंडिव्हिज्युअल पण असू शकतं. ओके, काही लोकांना नुसतं त्या पाणीपुरीच्या गाडीच्या बाजूनी गेलं तर त्या वासानीच वाटतं की नाही आता पाणीपुरी खाल्लीच पाहिजे, काही शक्यच नाही आता मला राहणं. तर मग ती पाणीपुरी तुमच्यासाठी तामसिक होते त्या दिवशी.
पण काही असं आहे की आपल्या घरी लोक आले, तुम्ही छान पुदिना आणला आणि ते काय सगळं त्याचं पाणी बनवलं आणि ते पूर्णपणे सात्विक ही असू शकते तीच पाणीपुरी, तुम्ही ज्या पद्धतीने तिला खाताय आणि खायला घालताय. पण एक पाणीपुरी आहे जी तुमचे पाय तिकडं वळवते, ती पाणीपुरी तामसिक आहे तुमच्यासाठी त्यावेळी. ओके. त्यामुळे मनाची स्थिती ही खूप महत्वाची आहे जेव्हा आपण फूडला सात्विक, राजसिक, तामसिक म्हणतो तेव्हा. ठीक आहे. सो सात्विक काय देईल तुम्हाला? शांतता देईल आणि प्रसन्नता देईल किंवा आध्यात्मिक जागरूकता सुद्धा देईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही साधनेमध्ये असता किंवा नवरात्रीचे उपास करता किंवा काही अशा प्रकारच्या साधनेमध्ये आहात, तेव्हा तुम्ही सात्विक फूड खाणं का गरजेचं असतं? तर ते तुम्हाला आध्यात्मिक जागरूकता देतं. ओके. आणि राजसिक फूड काय देईल? तर थोडी अस्वस्थता देईल, थोडी तुमच्या न कळत अस्वस्थता देईल, थोडी आक्रमकता सुद्धा देईल. म्हणजे ते खाल्ल्यामुळे तुमचे एनर्जीज हायर साईडला असतील आणि उत्तेजना पण देईल. ओके. फ्रेश वाटेल लगेच. मग कॉफी टी कशामध्ये येतं आता? राजसिक. राजसिक आहे पूर्णपणे. पण ज्याला ना 3 वाजले की चहा घेतला नाही तर काही काम होत नाही, त्यांच्यासाठी चहा हा तामसिक आहे. लक्षात येतोय फरक? मला चहा घेऊन छान वाटतं, कॉफी प्यायल्यावर छान वाटतं, मग ते राजसिक आहे. पण आता ती मला इतकी हॅबिट झाली आहे की चहा घेतला नाही तर डोकं दुखतं आणि चहा मिळाला नाही तर काम होत नाही. म्हणजे काय, तर मी चहाच्या कंट्रोलमध्ये गेलोय, चहा माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्यावेळी तो चहा तामसिक झाला. मग तो चहा तुम्हाला ऍसिडिटी, अल्सर असं काय काय देईल. ओके. सो जे सात्विक फूड आहे ते तुम्हाला डिसीज पर्यंत नेणार नाही. जे राजसिक फूड आहे तुम्हाला डिसीज असेल तर तो वाढवू शकतो. ओके. आणि तामसिक फूड आहे ते तुम्हाला डिसीज कडे घेऊन जाईल. हा पण सहज सोपा त्याचा डायरेक्शन आहे. तर जेव्हा आपण डिसीज आहोत तेव्हा सात्विक फूड खाल्लं पाहिजे, ज्यामुळे आपण डिसीज मधनं बाहेर येऊ. मग सात्विक फूड म्हणजे हे पदार्थ खाऊ का ते पदार्थ खाऊ नाहीये, मी बनवले कसे, मी खाते कुठल्या मनाने, आणि मला कोण सर्व करायचं असेल तर मी त्यांना कसं सर्व करते. म्हणजे तुमच्या घरात जर एक पेशंट आहे आणि त्या पेशंटला तुम्हाला सांगितलंय खिचडी द्या, ओके, त्यांच्यासाठी ती सहज सोपी आहे पचायला. आता घरातल्या सुनेनी सपोज खिचडी बनवली आणि आजी आजोबा कोणतरी आहेत आणि त्याच्यासमोर अशी आदळली, हा खा, हे घेतल्यावर आता तुम्हाला मेडिसिन द्यायचंय, लवकर खा. मग ती सात्विक राहिली का हो खिचडी? आहे ना, तामसिक झाले. ती इमिडिएट तामसिक झाली, कारण त्या आजी आजोबांना ती खावीशी सुद्धा वाटत नाही आणि खाल्ली तरी त्यांना त्याचा त्रास होतो. तर ह्याच्यात खूप लक्षात ठेवा की फूड हे सात्विक, राजसिक, तामसिक आहे. त्याचबरोबर ते आपण बनवतो कसं आणि सर्व कसं करतो या दोन्ही गोष्टी सुद्धा त्याला ऍड करतात. म्हणजे काही वेळा मँगो ज्यूस तुम्ही सात्विक बनवू शकता, डिपेंडिंग ऑन तुम्ही तो कसा सर्व करताय. तो राजसिकच असला पाहिजे असं नाही. मग राजसिक मँगो ज्यूस म्हणजे काय, तर हाताने नुसताच पिळलेला आंब्याचा रस तुम्ही दिलात तर तो सात्विक असू शकतो, पण तो मिक्सीवर फिरवला पाहिजे, त्याचं टेक्स्चर असंच असलं पाहिजे, मग त्याच्यावर बदाम किसून घातले पाहिजे, त्याच्यावर थोडं तूप घातलं पाहिजे, त्याच्यावर एक चेरी ठेवली पाहिजे, असं केलं तर ते राजसिक होईल. आणि ते तुमचा चॉईस आहे, तुम्हाला कसं करायचंय, याच्यात चूक बरोबर काहीच ठरवू नका. ठीक आहे. सो कोणाला डाऊट आहे का सात्विक, राजसिक, तामसिक काय, कसं शोधायचं? एक प्रश्न आहे. हा, तर विचारा. प्रोसेस काहीतरी बाहेरनं आणलंय आणि ते अरे पूजा म्हणून सर्व केलं, तर मग ते सात्विक होईल की तामसिक होईल? ते तुम्हाला फर्स्ट असं आणावं लागतंय, ते आणण्यापेक्षा तुम्ही 4 फळं आणली असतीत ना. तर तुमची म्हणजे आता मनस्थिती म्हणजे तामसिक आहे. हॉटेलला ते समोसे आणतात विकत, कचोरी आणतात विकत. त्या माणसाची स्थिती कशी आहे म्हणूनच मी सांगितलं ना की तुमची मनस्थिती तुम्ही ठरवा कशी आहे. कारण मला काय करायचंय, सगळ्यांना प्रसाद द्यायचा असेल ना तर तुम्ही नुसते फुटाणे दाणे दिले तरी, गुळ खोबरं दिलं तरी कोणी काही म्हणणार नाहीये. कारण प्रसाद ही गोष्टच अशी आहे की तुम्हाला सांगायचं असतं की
मी ते देवाची पूजा करून आता तुम्ही जाताना देवाचा प्रसाद घेऊन जा. या कोणीतरी लिहिलंय की मी बाहेरून मोतीचुराचे लाडू आणून प्रसाद ठेवला गणपतीला, तर तो काय होईल? तो राजसिकच आहे. पण तुम्ही घरात शिरा बनवलात आणि तो छान त्याच्यावर हे केलं तर तो सात्विक होऊ शकतो. सो आता हे सात्विक आहे का हे राजसिक आहे असं नाहीये. कुठलंही फूड तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवताय, कुठल्या मानसिक स्थितीने करताय त्याच्याप्रमाणे ते होईल. आणि त्यात चूक बरोबर पुन्हा नाहीये हे लक्षात ठेवा. गेस्ट आलेत तर घरात होते फुटाणे म्हणून फुटाणेच दिले, नेक्स्ट टाइम ते येणार नाहीत तुमच्याकडे. ते तुम्ही ठरवायचंय कसं तुम्हाला ते रिलेशनशिप मॅनेज करायचं. ठीक नाही आहे. नाही, रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरून ते सगळं तामसिकच आहे. ते प्रोसेस्ड म्हणून मी म्हणलं ना, जे इंजेक्शन देऊन काय काय बनवलीत, ती फ्रुट्स मोठी मोठी केली आहेत, ते सगळं तामसिकच आहे. आणि ते आपण भोगतोय ना आज. जी रासायनिक खतं घालून जमिनीला खराब केलं, एकदा का तुम्ही जमिनीला खराब केलं, त्या जमिनीतनं पोषक तत्व घेऊन झाड वाढलंय. ते झाड नॅचरली त्याच्याकडे पोषक तत्व केमिकल पण आहेत त्याच्यामध्ये. सगळीच फळे असते. पण सगळीच फळं आजची झाली आहेत तामसिक. मग त्याला आपल्याला जर सात्विक करायचं असेल तर आपल्याला आपली मनस्थितीच फक्त आहे की जी प्रोटेक्ट करू शकते. ओके. आपण सात्विक समजून खायचं नाही, पण मग ते सात्विक मनाने खा तरच आपल्याकडे चॉईस आहे आता. आज 90-95% रासायनिक खतं आणि औषध याच्याशिवाय प्लस जात नाही काही. बरोबर आहे. पण मग त्याला चॉईस एवढाच आहे की जर तुम्हाला बाहेरचं प्रोटेक्शन नसेल तर आंतरिक प्रोटेक्शन वाढवावं लागतं. मेडिटेशन करा, तुमची मनस्थिती अशी ठेवा. यांनी काय हे सगळं एक सांगू का, सगळं वाईट चाललेलं आहे आणि मी पण त्याचा एक भाग आहे, तर मग तेच आपल्याला अनुभवावं लागतं. सगळं वाईट चाललंय पण कधीतरी सुधारेल म्हणून जी काही शेतकऱ्यांनी 2-3 वर्ष जमीन पडीक ठेवून त्यात काय काऊ डंग, काऊ युरिन आणि वर्मी कंपोस्ट असं करून केलेले लोक पण आहेत. आता सेंद्रिय शेती करणारे आहेत, जैविक शेती करणारे आहेत, असे लोक वाढतायत आता. ओके. कारण लोकांना कळलंय की फक्त पैसे माझ्या माहितीत इतके इंजिनियर आहेत आणि स्पेशली IT मधले इंजिनियर माझ्या माहितीत इतके आहेत की ज्यांनी एक 10 वर्ष IT जॉब करून खूप पैसे मिळवून सगळं सोडून आता जाऊन जागा घेऊन शेती करतायत आणि ते म्हणतात की आम्हाला याच्यातनं जे हेल्दी आणि हॅप्पी आहे, आता आम्ही कन्सल्टेशन करून असंच राहायचं. अशी खूप यंग जनरेशन आहे जी शिफ्ट व्हायला लागलेली आहे. भारतामध्ये आहे आणि भारताबाहेर पण आहे. पण याच्यासाठी आपली मानसिक हे आपण ठेवली पाहिजे की तुम्हाला लोक मिळणार नाही हे सगळं आहे, पण जेव्हा तुम्ही ते कमर्शियल करता तुम्हाला तो चॉईस नाहीये मग. आणि आज तो प्रॉब्लेम असू शकतो. पण म्हणूनच सांगते ना की खूप लोक अशी आहेत की घराचं घर. मी आता कॅनडामध्ये गेले होते, मी बघितलं पंजाबी फॅमिली 20-25 जण एकत्र राहतात. 400-400 एकराची शेती फक्त ती 20-25 जण मिळून करतात. त्यांनी त्याच्यासाठी खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे की ज्यामुळे आपण त्या केमिकल न देता पूर्णपणे मी तिथे बघितली शेती करत आहेत लोक. कारण मी तिथे बेरीज खाल्ले की ज्याच्यावर अजिबात औषधाची फवारणी ते करत नाही. फक्त जे त्यांना एक्सपोर्ट करायचंय त्याचं ते काही करतात पैसे मिळवायचे, पण जे स्वतः ऑर्गॅनिक शेती वाढायला लागलंय. पण हे आपण ठरवायचंय की मला पैसे जास्त द्यावे लागतात काही वेळा, पण अशा ठिकाणं आहेत की जिथे हे मिळू शकतं. आणि तुमच्या माय आयडियल वर्ल्ड जे तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये लिहा ना की एक दिवशी असं होईल. नाही, पण तुम्ही लोक मिळत नाही असं म्हणू नका. तुम्ही मग त्याच्यासाठी वेगळा काहीतरी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल की कसं करायचं. आणि आपण जर सांगितलं समोरच्याला तर ते काय म्हणतात, सोडत नाही आणि हे शक्य बी नाही. आय नो, पण तेच सांगते मी की आपण काही लोक अशी आहेत की जी करू शकत नाहीयेत, काही लोक अशी आहेत की जी करतायत. पण तर दोन्ही बघा. खूप लोक मी बघते आज की बदल घडतो आहे आणि आमच्याकडे पण खूप
हा आमच्याकडे पण खूप शेती आहे, मुलाला आवड आहे, पण माणसं मिळत नाहीत. आय नो, पण मग त्याला पण त्याला वेगळं गावाला सांगितलं. माहिती असेल, त्याला पार्टनर करून घ्यायला सांगा ना. पार्टनर करा त्या लोकांना तुमच्या बिझनेस मध्ये. नाही, बोलणं सोपं आहे, तिथे उतरल्यावर कळतं की काय काय आहे, पण आउट ऑफ द बॉक्स काही विचार करावा लागेल. कारण आज माणसं काय, आम्हाला तर हैदराबादमध्ये घर कामाला बाई मिळत नाहीये. कुठेच मिळत बँगलोर, हैदराबाद खूप वाईट स्थिती. पण बीडला वाईट पण काय तर मग आम्ही आता आपण वॉशिंग मशीन शोधलं, मग आपण डिशवॉशर शोधला, हे मग असे इन्व्हेन्शन्स होत राहतात. तशी आपल्याला शेतीमध्ये सुद्धा करावी लागतील आणि ती ऑटो घडत ओके घडत आहेत. मी स्प्रिंकलर्स बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे सरकार पण देत आहे. पण ठीक आहे, म्हणजे त्याची वेगवेगळी, आपण ना प्रॉब्लेम सांगायला लागलं तर खूप आहेत, पण सोल्युशन शोधायला लागलं तरच ती सोल्युशन मिळतात. त्यामुळे यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ प्रॉब्लेम, बी देअर. यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ सोल्युशन, बी देअर. या खूप जण या ऑर्गॅनिक आणि वेगळ्या विचार करतायत, पण आत्ता माझा विषय तो नाहीये. मला सात्विक राहायचंय, मला राजसिक राहायचंय, मला तामसिक राहायचंय का माझ्या शरीर आत्ता तामसिक झालंय, त्याला मला सात्विक करायचंय, तर मी काय केलं पाहिजे. सो मी फूड पेक्षा सुद्धा तुम्हाला सांगते, तुमची मानसिक स्थिती मॅटर्स लॉट. ओके, कारण आता नर्मदा परिक्रमा करणारी माणसं जिथे जे वाढलं जाईल ते खातात, कोणालाही काही त्रास होत नाही. अशी कितीतरी गोष्टी, कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि ते जे काही खातात ती माणसं काही त्यांना ऑर्गॅनिकच फूड देत आहेत वगैरे असं काही नसतं. त्यांना जे मिळेल तेच देतात ते. ओके, पण तिथून 3 महिन्यातनं परिक्रमा करून आलेत म्हणून ते सगळे आजारी पडलेत असं काही होत नाही. सो आपली मानसिक स्थिती ही सात्विक असेल तर फूड सात्विक होणं सहज शक्य असतं. ठीक आहे, व्हेरी गुड. मग तुम्ही मागे पाण्यासाठी सांगितलं होतं की कोणते पाणी पिताना जर आपल्याला वाटलं की बाबा हे पाणी आपल्यासाठी नाहीये चांगलं, तर आपण मग ते तसं आपण या फळाच्यासाठी पण करू शकतो. आपण जे फ्रुट्स व्हेजिटेबल्स करूच शकता, तुम्ही करूच शकता. आम्ही पण हॉटेलमध्ये गेलो तरी आम्ही हॉटेलमध्ये त्यांनी काय आणून दिल्यानंतर अन्नपूर्णे, सदापूर्णे, शंकर प्राण वल्लभे, हे काही मोठ्यांनी म्हणावं लागत नाही, आपल्याला कोणाला दाखवायचं नाहीये. पण त्या अन्नाला आपण दिलं तर ते तुम्ही स्वाहा करा, तुम्हाला काही होणार नाही. म्हणून म्हणलं ना, हे वेगवेगळे आपल्या स्वतःसाठीचे पहिले उपाय शोधूया, मग जगासाठी आपण बघूया काय करू शकतो. कारण मी स्वतः सुदृढ नसेन, सशक्त नसेन, तर मी लोकांना 100 कारणं सांगून काही उपयोग नाही होणार. आणि आपण सगळं सडनली बदलूही शकत नाही. ओके, ठीक आहे. सो आपली मानसिक स्थिती आणि त्याच्यासाठी ध्यान, धारणा, साधना हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. जसं तुम्ही सांगितलं होतं की प्रसाद म्हणून प्रसाद म्हणून बनवा. प्रसाद म्हणून बनवा, प्रसाद म्हणून सर्व करा आणि प्रसाद म्हणून खा, हे फार महत्वाची गोष्ट आहे. नैवेद्य बनवा आणि प्रसाद म्हणून खा. हा, नैवेद्य बनवा आणि प्रसाद म्हणून खा. करेक्ट, एक्झॅक्टली. तुम्हाला आठवतंय वाक्य ते, ते नैवेद्य मला बनवा ते आणि अर्ध सांगितलं. परफेक्ट, व्हेरी नाईस. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही घरी ना प्रसाद म्हणून बनवता, टेस्ट करू शकता का हो, म्हणजे नैवेद्य म्हणून बनवता, आपल्याकडे पाहुणे येणार असले तर आपण टेस्ट करून बघतो चांगलं झालंय का नाही, कारण तिथे विश्वास नाही आपला आपल्यावरच. पण जेव्हा प्रसाद बनवतो ना किंवा नैवेद्य म्हणून बनवतो, तेव्हा तिथे सांगितलेलं असतं की आधी टेस्ट करायचं नाही, रूलच लावलेला आहे. पण मग त्यामुळे काय होतं, आपण ते ऍक्च्युली ना, तुम्ही ते त्या दिवशी नैवेद्य म्हणून बनवा, पण मग पूजा झाली नाही म्हणून ते नैवेद्य जर देवाला चढवला नाही ना, तर त्याच्यात काही बदल होत नाही. तो खराब सुद्धा असू शकतो, त्यात मीठ कमी सुद्धा असू शकतं, त्यात मीठ जास्त सुद्धा असू शकतं. पण आपण ते नैवेद्य म्हणून दिल्यानंतर ज्या भावनेनी देतो, त्याच्यानंतर आपल्याला जे मिळतं प्रसाद म्हणून, मग आपण असं म्हणत नाही काय आजचा प्रसाद अगदी खराब होता, असं देवळातनं बाहेर पडल्यावर असं बोलत नाही ना आपण. कारण आपल्याला तो प्रसाद टेस्टी असणं हे असं काही नसतं. तो प्रसाद आपली देवाचं दर्शनाने आपली जी मनस्थिती बदलली आहे त्याच्यानी प्रसाद आत गेल्यामुळे तो कधीही चांगला वाईट नसतो, तो सुंदरच असतो. ठीक आहे, बरोबर. तुम्ही नैवेद्य म्हणून बनवा आणि प्रसाद म्हणून वाटा आणि खा, ऑटोमॅटिक आयुष्य सुंदर होऊन जाईल आपलं. ठीक आहे, तर थँक्यू सो मच, रिमाइंड केलं मला. ही वाक्य माझंच होतं मागच्या वेळेचं, पण
छान वाटलं ऐकून तुमच्या तोंडून परत. गुड. तेच बऱ्याच तुम्ही जसं सांगायला लागले तसं आठवत होतं, ते अर्धच आठवायचं चालू. कोणाला काही डाऊट आहे? माझे रोज म्हणते, नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून खा, म्हणून माझ्या ते प्युअर लक्षात होतं. परफेक्ट. प्रेयर प्रेयर करू. थँक्यू. धन्यवाद मा. आज गीता जयंती आहे आणि गीतेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की जसं जसं काय खायचं, कशा स्थितीत खायचो, आपण कशा स्थितीत राहतो आणि कोणती स्थिती कशी असते, आहार कसा असावा, हे तुम्ही अगदी थोडक्यात समजून सांगितलं. जय गुरुदेव. कृष्णाचीच आठवण करून दिली आपण सगळ्यांना. कृष्ण पण त्या एका तुळशीच्या पानांनी ते भरलं होतं, आठवतंय ना कृष्णाची स्टोरी? तुळशीचं पान एक कमी पडलं असं सांगितलं त्या तुलाभार मध्ये. तशीच गोष्ट आहे. तुळशीच्या पाण्यात चोळ्याने भरलं तर एक किती त्या अर्जुनाला तरी आपल्या सगळ्यांनाच लागू पडते ते, आणि ते तुम्ही ओळखून घेतले सगळ्यांकडून. सुरुवातीला गुरुजींचं मला आठवतं की त्यांनी ज्यावेळेस आम्ही TC ला तिथं आलो होतो